ग्लोबल हार्मोनियमचा प्रयोग परदेशी रसिकांच्या पसंतीस आणणारे सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक श्री संतोष घंटे यांनी मिरजेतील नागरिकांना आपल्या वादनाने भुरळ पाडली। दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क प्रतिनिधी मनोज कांबळे। भारतीय संगीत आणि हार्मोनियम वाद्याचा जगभर प्रसार व्हावा यासाठी हार्मोनियम वादक संतोष घंटे विविध प्रयोग करत आहेत। त्यांच्या ग्लोबल हार्मोनियम या कार्यक्रमात त्यांनी देशोदेशीच्या संगीतप्रेमींना भुरळ घातले। हार्मोनियम वाद्याचा प्रसार ग्रामीण भागापासून वेगवेगळ्या देशांमध्ये व्हावा या उद्देशाने ग्लोबल हार्मोनियम या प्रयोगाद्वारे संतोष घंटे अनेक दौरे करत आहेत। त्यासाठी गेल्या अनेक वर्षात विविध 38 देशांमध्ये जाऊन आले। नुकतेच त्यांनी युरोप दौऱ्यावर जाऊन हार्मोनियम वादनाचे अनेक कार्यक्रम केले। त्यांच्या ग्लोबल हार्मोनियम या प्रयोगाअंतर्गत युरोपमधील पियानो वादक, सोप्रानो व ओपेरा गायक व्हॅलेंटिना यांच्यासोबत विविध स्वरा आविष्कार सादर केले। वल्गोना, इटली येथेही हार्मोनियम वाद्याचे प्रयोग केले। बेल इन्स्ट्रुमेंटल वादक एलिना सोबत तेथील संगीतप्रेमींना भारतीय संगीताचा परिचय करून दिला। श्री संतोष घंटे हे शास्त्रोक्त हार्मोनियम वादन शिकवत असून ते संवादिनी कला मंच हा संगीत समूह गेले अनेक वर्ष यशस्वीरित्या चालवत आहेत। श्री संतोष घंटे हे प्रख्यात हार्मोनियम वादक संगीतरत्न पंडित अप्पासाहेब जळगावकर यांचे पट्ट शिष्य असून संवादिनी कला मंचच्या माध्यमातून ते अनेक उद्योन्मुख संवादिनी वादकांना मंच उपलब्ध करून देत आहेत। आपले गुरु पंडित अप्पासाहेब जळगावकर यांना आदरांजली आणि त्यांचा सांकेतिक परिचय करून देण्यासाठी म्हणून संतोष घंटे यांनी सूरसखा हे पुस्तक प्रकाशित केले आहे। प्रत्येक कलाकाराने वाचावे असे लिखाण त्यामध्ये समाविष्ट केले गेले आहे। विविध कलाकारांना प्रोत्साहन मिळावे आणि उत्कृष्ट कलाविष्कार व्हावा म्हणून संतोष घंटे आणि पंडित अप्पासाहेब जळगावकर पुरस्कार देणे सुद्धा सुरू केले आहे। संगीतरत्न अब्दुल करीम खान यांच्या 91व्या पुण्यतिथीनिमित्त मिरज जिल्हा सांगली येथे सलाबादप्रमाणे संगीत समारोहाचे आयोजन होत असते। दरवर्षी या संगीत सोहळ्याला देशभरातील अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावून संगीत सेवा देतात। यावर्षी सुद्धा या उत्कट अशा सोहळ्याला जगप्रसिद्ध हार्मोनियम वादक आणि पंडित अप्पासाहेब जळगावकर यांचे पट्टशिष्य श्री संतोष घंटे यांचे हार्मोनियम साथसंगत आणि सहवादन झाले। संतोष घंटे हे नेहमीच हार्मोनियम या प्रचार आणि प्रसार जगभरात करत आलेले आहेत। त्यांचे हार्मोनियमचे सोलो कार्यक्रम आजवर एकूण 37 देशांमध्ये झालेले आहेत। अनेक दिग्गज कलाकारांना त्यांनी साथसंगत केली असून यावर्षी त्यांनी मिरज येथे संगीत सेवा दिली। यावेळी दैनिक वृत्तवेगशी सोबत बोलताना हार्मोनियमला एक मुख्य वादक म्हणून स्थान आणि प्रसिद्धी मिळावी म्हणून हार्मोनियम वाद्याचा प्रचार आणि प्रसार अविरत करत राहीन असे आवाहन श्री संतोष घंटे यांनी केले। सदर संगीत सोहळ्याला सर्व संगीतप्रेमी आणि रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून या 3 दिवसीय संगीत आयोजनाचा मनमुराद आनंद घेतला। नमस्कार, मी संतोष घंटे हार्मोनियम वादक। माझे गुरु पंडित अप्पासाहेब जळगावकर त्यांच्याकडे मी गुरुकुल पद्धतीने शिकलो। मला संधी मिळाली आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज मी मिरजमध्ये दर्ग्यासाठी हजेरी लावण्यास प्रथम माझं सौभाग्य आज इथे मी आहे। हार्मोनियम विषयी सांगायचं म्हटलं तर हार्मोनियमची हिस्ट्री आपण जर पाहिली तर गेली मला वाटतं 110 वर्ष किंवा 105 वर्षाची हिस्ट्री असेल। आणि हार्मोनियम हे वाद्य आपल्या देशातलं नसून हे वाद्य परदेशातून आपल्या इथे आलं आणि ही आपली ओळख म्हणून आज आपण या वाद्याकडे पाहत आहोत। आणि हे वाद्य असं आहे की ह्या वाद्याशिवाय हल्ली काहीच होत नाहीये। पण खरंच का आपण या वाद्याला प्रथम एक दर्जा देत आहोत का, तर हा एक प्रश्नच आहे खरं तर। कारण हार्मोनियम हे अजूनही साथीचं वाद्य असंही मानलं जातं आणि साथीचं वाद्य तर नक्कीच आहे, प्रथम हे साथीचं वाद्य आहे। पण मला असं वाटतं की ह्या वाद्याने भरपूर काही मिळवलेलं आहे आणि या वाद्यावरती खूप कलाकार चांगले चांगले येत आहेत आणि फक्त सोलो वादन म्हणून
या वाद्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी मी गेली 18 ते 20 वर्ष झालं काम करत आहे. या वाद्यासाठी मी ऑलमोस्ट 36 कंट्रीज किंवा 37 कंट्रीज माझे होतात आहेत. या वाद्याला मी ॲज अ सोलो इन्स्ट्रुमेंट म्हणून हे वाद्य मी बाहेर परदेशामध्ये याचा मी वर्कशॉप घेतो आहे, हार्मोनियम सोलोचे प्रोग्राम करत आहे. तर हे जे काय गुरुजींनी आशीर्वाद दिलेला आहे मला, तर हा आशीर्वाद घेऊन मी पुढे ही वाटचाल सुरू केली आहे. आणि याच वाटचालीसाठी की मला ऑर्गनायझर्स असतील किंवा जे कोणी हार्मोनियम ऐकणारे असतील, संगीत ऐकणारे असतील, इन्स्ट्रुमेंटल स्पेशल ऐकणारे असतील, तर त्यांनी या वाद्यास जास्तीत जास्त एक प्रसिद्ध म्हणा, प्रसिद्धीच्या याच्यातून पाहायला गेलं पाहिजे. आणि हे वाद्य जास्तीत जास्त याचा सोलो म्हणून याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे असं मला वाटतं. Amado.